अकोला जिल्ह्यातील घुसर येथील घुसरकर महाराज सभागृहात 29 डिसेंबर 2024 रोजी ब्रह्मलीन ऋषीवर हरिभक्त परायण घुसरकर महाराज यांची 16वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने सर्वप्रथम टाळ मृदंगाच्या, ढोलाच्या, भजनाच्या गजरात गावातून पालखी व ग्रंथाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सुशीलदादा वनवे शेगाव, भानुदास कराळे, मनोहर रेचे, पाटेखेडे, देवानंद बोपटे, विष्णुपंत कोलटके, पंजाबराव राणे, राजेश बेले, राम महाराज गवारे यांच्यासह समस्त भक्तगण व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मलीन संत घुसरकर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर सुशील महाराज वनवे, देवानंदजी बोपटे, मनोहरदादा रेचे, ग्रामगीताचार्य यांनी ब्रह्मलीन घुसरकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले। त्यानंतर प्रार्थना व श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला। सोहळ्यासाठी उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटपानंतर या सोहळ्याची सांगता झाली। MCN न्यूज मराठीसाठी अकोलाहून प्रतिनिधी रामरतन घावट। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे। ब्रह्मलीन संत घुसरकर महाराज, माय मंदिरा समर्थ आळकुजी बाबा, ज्ञानेश्वर माऊली आणि आराध्य दैवत आपल्या पंढरीचे पांडुरंग भगवान पांडुरंग महर्षी भगवान वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो। आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ब्रह्मलीन संत घुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या या महोत्सवाला उपस्थित असलेले प्रचार विभागाचे सचिव सन्माननीय हरिभक्त परायण यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे श्री सुशील महाराज वनवे शेगाव, त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्याचे जिल्हा सेवाधिकारी आणि सतत त्यांचा दौरा महाराष्ट्रभर सुरू असते असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण भानुदासजी कराळे महाराज, त्याचप्रमाणे दासगुण महाराज या 29 डिसेंबरला ज्यांची वारी चुकत नाही, ग्रामगीताचार्य अंजनगाव शेवटीचे आदरणीय हरिभक्त परायण श्री मनोहरदादा रेचे, विष्णुपंत कोलटके महाराज यांनी शेवटपर्यंत घुसरकर महाराजांची साथ दिली आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यांनी बोलावलं की हरिभक्त परायण बाळासाहेब गवारे दादा आणि माझे परम मित्र आणि या गावात ज्यांचं वास्तव्य असते असे हरिभक्त परायण श्री गोपाल गिरी महाराज आणि रामरावजी पाटेकर दादा आणि उपस्थित सर्व ऋषी संत घुसरकर महाराज यांच्या विचारावर प्रेम करणारी सर्व उपासक बंधू आणि भगिनी, आज 29 डिसेंबर महाराजांची 16वी पुण्यतिथी आणि घुसर जय गुरु जय गुरु जय गुरु। आपलं घुसरला आगमन झालेलं आहे, कशामुळे? वैकुंठवासी ऋषी घुसरकर महाराज यांच्या 16व्या पुण्यतिथी निमित्त गुरुदेव सेवा मंडळ घुसरच्या वतीने दरवर्षी आयोजन केलेलं असतं। संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे जीवाचा शेवट करण्या गोड देरे हरी संत पदाची जोड, ती संत पदाची जोड घेण्यासाठी सर्वच आज भाविक भक्त या ठिकाणी घुसरकर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सामील झाले आहे। त्यामध्ये मनोहरदादा रेचे असतील, आदरणीय श्री भानुदास दादा कराडे असतील, सर्वच या ठिकाणी जी उपस्थित मंडळी आहे, पाटेखेडे दादा आहेत। संतांचे विचार शेवटी तुम्हाला मला कुठेतरी जगवण्यासाठी कामात पडतात, तीच खरी संजीवनी आहे आणि त्याकरता आज या ठिकाणी सर्व घुसरकर आणि या परिसरातील सर्व मंडळी, हरिभक्त परायण राम महाराज असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी शरण जाऊन वंदनीय राष्ट्रसंताचा घुसरकर महाराजांचा विचार सोबत घेऊन परत पूर्ववत पुढच्या नवीन वर्षासाठी काम करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्रित झाले आहे आणि त्या निमित्ताने एकत्रित येण्याचं हे कारण आहे। आम्हाला वचन द्या, पुढच्या वर्षी म्हणजे फोन नाही करू आम्ही। धन्यवाद MC न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत। MC न्यूजच्या वतीनं दरवर्षी आपण गुरुकुंजातले आणि या परिसरातले वंदनीय राष्ट्रसंत असतील आणि इतर सर्व संतांचे विचार जे पोहोचवतात त्यासाठी गुरुकुंज आश्रमाच्या वतीने नक्कीच आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो।
हा यावर्षी तर आलेच तुम्ही, पण पुढच्या वर्षी दरवर्षी असाल का सर? नक्कीच दरवर्षी येऊ. सर्व मंडळी